तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फायनली ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते ती गोष्ट तुम्हाला भेटलेली. तर बघा बोर्डाकडनं 10वी बोर्डाचं टाइम टेबल अपलोड केलेलं आहे. पण बघा बरेचसे विद्यार्थी टाइम टेबल बघून गोंधळात आहेत. कारण बोर्डाने जी PDF अपलोड केलेली ती PDF थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे आणि समजायला थोडीशी डिफिकल्ट आहे. तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये 10वी बोर्डाचं संपूर्ण टाइम टेबल अगदी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अभ्यासाला सुरुवात केली नाही त्या विद्यार्थ्यांना आजपासून अभ्यासाला लागणं फार गरजेचं असणार आहे. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी तुमचे 10वी बोर्डाचे पेपर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात व्हायची. पण बघा ह्या वर्षी तुमचे 10वी बोर्डाचे पेपर फेब्रुवारी महिन्याच्या मिडपासून सुरुवात होते. तर बघा तुमचं जवळपास 10 ते 15 दिवस तुमचे बोर्डाचे पेपर लवकर सुरू होत आहेत. त्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप कमी वेळ तुमच्याकडे उरलेला आहे अभ्यासासाठी. तर बघा आपण आपल्या चॅनलवरती फायनल रिव्हिजन सिरीज स्टार्ट करतोय. त्या सिरीजमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केलेला आहे पण त्यांची रिव्हिजन अजून सुरुवात झाली नाही, त्या सिरीजमध्ये आपण प्रत्येक विषयाची डीपमध्ये रिव्हिजन करणार आहोत आणि कोणते प्रश्न तुम्हाला बोर्डासाठी महत्त्वाचे आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देखील आपण त्या सिरीजमध्ये डिस्कस करणार आहोत. जवळपास तुमचा 10वी बोर्डाचा पूर्ण सिलेबस आपण त्या सिरीजमध्ये कंप्लीट करणार आहोत. तर बघा त्या सिरीजला बघण्यासाठी तुम्हाला काय करायचे, तर बघा तुम्हाला सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करायचे. त्याचबरोबर बघा तुम्हाला शेजारी जी बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवरती क्लिक करायचे. जेव्हा कधी आपण आपल्या चॅनलवरती लाईव्ह येऊ सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशनने कळणार आहे. त्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो, ती फायनल रिव्हिजन सिरीज तुम्हाला बघणं फार गरजेचं असणार आहे. कारण बघा त्या सिरीजमध्ये तुमचा 10वी बोर्डाचा संपूर्ण सिलेबस मी तुम्हाला शिकवणार आहे किंवा त्याची पूर्णपणे रिव्हिजन मी तुमच्याकडनं करून घेणार आहे. त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अभ्यासाला सुरुवात केली नाही पण बघा ते विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करणार आहेत आणि त्यांना कशा पद्धतीने करायचे हे माहीत नाही, त्यामुळे बघा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही लिंक्स मी प्रोव्हाइड केलेले आहे. त्यामध्ये बघा तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचा रोडमॅप मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे की कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची. थोडक्यात सांगायचं झालं, जो तुमचा उर्वरित वेळ आहे, जो 2 महिन्यांचा कालावधी तुमच्याकडे अवेलेबल आहे, त्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला सर्व सब्जेक्ट कशा पद्धतीने कव्हर करायचे यासाठी मी प्रत्येक सब्जेक्टचा रोडमॅप तुम्हाला अपलोड केलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येऊ. तर बघा तुमचा जो 10वी बोर्डाचा 2025 साठी जो टाइम टेबल तुम्हाला दिलेला आहे यामध्ये बघा तुमचा पहिला पेपर असणारे मराठी विषयाचा. तर बघा 21 फेब्रुवारीपासून तुमचे बोर्डाचे पेपर स्टार्ट होत आहेत. 21 फेब्रुवारी रोजी असणारे तुमचा मराठी विषयाचा पेपर. तर बघा 11 ते 2 ह्या वेळेमध्ये तुमचा मराठी विषयाचा पेपर असणार आहे. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा दुसरा पेपर असणारे संस्कृत विषयाचा. तर बघा 27 तारखेला तुमचा संस्कृत विषयाचा पेपर असणार आहे. तर बघा 11 ते 2 ह्या वेळेमध्ये तुमचा संस्कृत संपूर्ण या विषयाचा पेपर असणार आहे आणि 3 ते 5 या दरम्यान तुमचा संस्कृत संयुक्त या विषयाचा पेपर असणार आहे. तर बघा संस्कृत संपूर्ण एकूण 80 गुणांचा पेपर असतो आणि संस्कृत संयुक्त एकूण 40 गुणांचा पेपर असतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं काय असतं की त्यांचं एक तर हिंदी संपूर्ण असतं किंवा संस्कृत संपूर्ण असतं. काही विद्यार्थ्यांचं काय असतं, त्यांना दोन्हीही विषय असतात 40-40 गुणांसाठी. त्यामध्ये हिंदी संयुक्त आणि संस्कृत संयुक्त असे 2 विषय असतात 80 गुणांसाठी. यामध्ये बघा तुमचा 27 तारखेला असणारे तुमचा 2 पेपर, यामध्ये 11 ते 2च्या दरम्यान असणारे तुमचा 80 गुणांचा पेपर म्हणजे संस्कृत संपूर्ण विषयाचा पेपर असणारे आणि 3 ते 5 या वेळेदरम्यान असणारे तुमचा संस्कृत संयुक्त या विषयाचा पेपर. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा तिसरा पेपर असणारे इंग्लिश विषयाचा. तर बघा तुमचा 1 मार्च रोजी असणारे तुमचा इंग्लिश विषयाचा पेपर. तर बघा 11 ते 2 ह्या वेळेमध्ये असणारे तुमचा इंग्लिश विषयाचा पेपर. यानंतर बघा तुमचा चौथा पेपर असणारे हिंदी विषयाचा. तर बघा 3 मार्च रोजी असणारे तुमचा हिंदी विषयाचा पेपर. तर बघा 3 मार्च रोजी जो तुमचा हिंदी विषयाचा पेपर असणार आहे हा पेपर तुमचा 11 ते 2 ह्या वेळेमध्ये असणार आहे. तर बघा 11 ते 2 ह्या वेळेमध्ये तुमचा हिंदी संपूर्ण ह्या विषयाचा पेपर असणार आहे म्हणजे 80 गुणांचा तुमचा हिंदीचा पेपर असणार आहे. यानंतर बघा तुम्हाला 11 ते 1 या वेळेदरम्यान असणारे तुमचा हिंदी संयुक्त विषयाचा पेपर म्हणजे 40 गुणांचा जो तुमचा हिंदी विषयाचा पेपर असतो तो असणारे तुम्हाला 11 ते 1च्या दरम्यान म्हणजे तुमचा 2 तासाचा असणारे 40 गुणांचा पेपर आणि 3 तासाचा असणारे तुमचा 80 गुणांचा पेपर. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स 1 म्हणजे अल्जेब्राचा पेपर असणारे तुमचा 5 मार्च रोजी. तर बघा 5 मार्च रोजी असणारे तुमचा अल्जेब्राचा पेपर, हा पेपर तुम्हाला 11 ते 1 ह्या वेळेमध्ये असणार आहे. तुमचा 2 तासाचा तुमचा पेपर असतो. यानंतर बघा तुमचा पुढचा पेपर असणार आहे मॅथमॅटिक्स 2चा म्हणजे तुमचा जॉमेट्रीचा पेपर असणार आहे तुमचा 7 मार्च रोजी. तर बघा 7 मार्च रोजीचा जो पेपर असणार आहे हा देखील पेपर तुमचा 11 ते 1 ह्या वेळेदरम्यान असणार आहे. यानंतर बघा तुमचा पुढचा पेपर असणार आहे सायन्स 1चा. तर बघा 10 मार्च रोजी असणार आहे तुमचा सायन्स 1चा पेपर. तर बघा हा देखील पेपर तुमचा 11 ते 1 ह्या वेळेदरम्यान असणार आहे. यानंतर बघा सायन्स 2चा पेपर असणार आहे तुमचा 12 मार्च रोजी.
तर बघा तुम्हाला फक्त आणि फक्त 2 दिवसाचा गॅप मिळतो ह्या पेपरांमध्ये। तर बघा हा देखील पेपर तुमचा 11 ते 1 या वेळेदरम्यान असणार आहे। तर बघा 2 तासाचे पेपर असतात तुमचे 40 गुणांचे आणि 3 तासाचे पेपर असतात तुमचे 80 गुणांचे। यानंतर बघा तुमचा हिस्ट्री आणि पॉलिटिक्स म्हणजे तुमचा इतिहास आणि राज्यशास्त्र विषयाचा पेपर असणार आहे 15 मार्च रोजी। तर बघा तुम्हाला 3 दिवसांचा गॅप मिळतोय सायन्स 2 मध्ये आणि हिस्ट्री या विषयाच्या पेपरमध्ये। यामध्ये बघा तुमचा हा देखील पेपर 11 ते 1 ह्या वेळेदरम्यान असणार आहे। यानंतर बघा तुमचा शेवटचा पेपर असणार आहे भूगोल विषयाचा। तर बघा 17 मार्च रोजी असणार आहे तुमचा 10वी बोर्डाचा शेवटचा पेपर। तर बघा भूगोलाचा पेपर तुमचा 17 मार्च रोजी असणार आहे। तर बघा 11 ते 1 ह्या दरम्यान तुमचा हा पेपर असणार आहे। तर बघा अशा पद्धतीने तुमचं 10वी बोर्डाचं टाइम टेबल असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला जाण्याआधी काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। यामध्ये बघा जरी तुमचा पेपर 11 वाजता स्टार्ट होणार असेल तरी तुम्हाला तुमच्या केंद्रावरती 1 तास आधी जाऊन पोहोचायचे। त्याचबरोबर बघा तुम्हाला परीक्षेला लागणारं सगळं साहित्य तुम्हाला सोबत कॅरी करायचं आहे। यामध्ये बघा तुमचं पहिलं हॉल तिकीट असणार आहे, त्याचबरोबर तुमचं आयडेंटिटी कार्ड असणार आहे, तुमची पाण्याची बॉटल असेल, त्याचबरोबर बघा तुम्हाला एक्स्ट्रा पेन्स देखील तुमच्या पेपरसाठी कॅरी करायचे आहेत। या काही गोष्टी तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी लक्षात ठेवायच्या आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये 10वी बोर्डाचं संपूर्ण टाइम टेबल अगदी सरळ आणि सोप्या भाषेत समजून घेतलं। त्याचबरोबर बघा ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अभ्यासाला सुरुवात केली नाही त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करायची याबद्दल थोडंसं आपण डिस्कस करू। तर बघा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक्स अवेलेबल आहेत। त्या लिंक्सवरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला प्रत्येक विषयाचा रोडमॅप तुम्हाला भेटणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला उर्वरित वेळामध्ये अभ्यास करायचा आहे। त्याचबरोबर बघा आपण लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती फायनल रिव्हिजन सिरीज आपण स्टार्ट करतोय। त्यासाठी बघा तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचे आहे, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या नोटिफिकेशन्स अवेलेबल होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ। अगदी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आपण टाइम टेबल समजून घेतला। तर बघा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा।